संसर्ग झालेला आहे बीड साठी बिलकुल नाही सहन करणार. कारवाई करायला तयार आहे. काय जर तुमच्या समोर मारला तर लेडीज तुमच्या समोर मारतात. दिलीप भाऊ खाडी साहेब पुतळा एक एक थांबाव जरा थांबा थांबा एक मिनिट थांबा. पुतळ्याचा विषय नाहीये. पुतळ्याचं काय व्हायचं ते होईल. जागा कुठं बसवायची ती बसवता येईल. विषय असा आहे की त्या मुलीला त्याच्यामुळे सगळीकडे असंतोष त्यामुळे एक त्यामुळं ज्यांनी हे कृत्य केलेलं आहे त्याच्यावर ताबडतोब अटक त्याला आता आमच्या समोर अटक करा. त्या आता अटक करा. त्या आता आमच्या परिणाम त्याला काय करायचं नाही नाही आपल्या परिभाव करू काय अडचण नाही ना. थांबा. जो पोलीस स्थानक कोण आहे त्याला बी दाखवू द्या. काय अडचण नाही. तो असं सगळं लागतं. आणि तो इथे बसलेला आहे, त्याला सस्पेंड लागतात ना. काय तुमचा महाराष्ट्र बंद मध्ये बंद राहील काय अडचण नाही. जोपर्यंत हे सस्पेंड होणार नाही तोपर्यंत महाराष्ट्र बंद राहील. त्यामुळे हे आता व्हिडिओ व्हायरल करून द्या काय अडचण नाही. आणि हे लोक पण हिंदू काय करायचं कारवाई करा काय अडचण नाही. आता करायला तयार लगेच करावं लागेल. तयारी चालू करायला लागेल आता प्रोसिजर. तक्रार देऊ तक्रारी काय अडचण नाही. जाऊ द्या तक्रारीच्या अनुषंगाने कारवाई करा. जे अहो साहेब हे असेच छोटे मोठे प्रकरण बीडमध्ये होत होते. 2 तास 1.5 वर्षाची मुलगी होती 1.5 वर्षाची मुलगी त्या 1.5 वर्षाची प्रकरण आणि हेच प्रकरण बीडमध्ये झालेले असे डायरेक्ट गायब केली सर. त्या बीडमधलं प्रकरण नाही तर काय आहे बीडमधलं प्रकरण असं समजा तुम्ही जर महिलावर मुलं कपडे काढून मारता महिलाला काय कपडे काढून मारता याच्यावर प्लेस राहण्या लोकांवर जागा कुठं बसेल काय जागा जागा पुतळा इथंच राहील. पुतळा इथंच राहील. जागा नाही पुतळा पाहिजे जागेवर. 3 वर्षाची मुली गायब केली 2 तास. कायदा दसरा पुतळा हलवला असता तुम्ही त्या मुलीवर गुन्हा दाखल केला असता काय नाही आम्ही काय म्हणलो तुम्हाला मुलीवर गुन्हा दाखल पुतळ्याचा असताना पुतळ्यावर दगडफेक झालेली साहेब. आम्ही काय अडचण नाही काय अडचण नाही. पोलीसवाले इथं असताना पुतळ्यावर दगडफेक झालेली आहे साहेब. नाही तक्रार नाही करायची हो अजून म्हणजे अजून येणार लोक अजून शिंगणे झालेली आहे साहेब. दगडफेक झाली अर्ध्या तासात. काढले इकडे पोरं सारे होतं काय सारे होतं काय अडचण नाही. सांगा मोकळी करा तिकडे. गुन्हे दाखल करून दुसरं काय करणार नाही. 1.5 वर्षाच्या मुलीला तुम्ही मुलगा का? बंद गाव पाहू दमले मुलीचे आई बाबा बंद गाव मुलीचे हात मोडले ते काय माणूस की काय आणि कपडे काढून मारलं बाईला मारलं काय कपडे काढून का मारत आपल्याला. ज्या राजन परिस्थिती माते समान मानली परत स्त्री त्याच्यासाठी तुम्ही मुलीला मारा लागली कपडे काढून. ते पण पोलीसवाले असताना मारलं. दगडफेक केली पोलीसवाले असताना. मग हो त्या पोलीसवाल्यावर बी कारवाई झाली पाहिजे. ते सस्पेंड झाले पाहिजे सस्पेंड झाले पाहिजे. हा. कोणते पोलीसवाले ते साहेब त्याचं ऍक्शन घ्या. पोलीसवाले दक्कत असताना बेजार करता आम्हाला अहो इकडे पुरुषच नाही साहेब 10 लोक आहेत. 10 लोक आहेत सगळ्या गावात. 10 लोक आहेत गावात फक्त 10. हे लक्षात घ्या एकदा. हात लावून धरू नाही शकत ना मी सुद्धा आवरायलाच होतो. 10 लोक अहो ज्यावेळेस परत तुम्हाला माहिती तुमच्या हातातून परत चालली तुम्ही एसआरपी पोलिसाला बोलून घ्यायचो लगेच लगेच बोलून घ्यायचो होतं ना. तर मग मारेपर्यंत कपडे काढेपर्यंत भोंगळे करणार पूर्ण आहे ना. नाही लोक सारे काय अडचण नाही काही फरक नाही पडत. बीबीतल्या पोराला फोन